मस्त अशी आपली झणझणीत मिसळ बनून रेडी आहे। चला तर मग एकदा ह्याला टेस्ट करून पाहूयात। नमस्कार, ताराणीज रेसिपी मध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ। तर चला तर मग आज आपण बनवायला सुरुवात करूयात। झणझणीत कोल्हापुरी मिसळ बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे। त्यानंतर मिसळचा जो मसाला असतो तो मसाला बनवण्यासाठी मी इथं घेतलेला आहे अर्धी वाटी सुकलेला खोबऱ्याचा कीस, त्यानंतर 1 चिरलेला कांदा, त्यानंतर छोटे 2 चमचे तीळ, 1 चमचा धने, त्यानंतर 2 लसूणच्या पाकळ्या आणि 1 छोटा आल्याचा तुकडा, त्यानंतर 2 काळी मिरी, 1 वेलची, 2 लवंग, त्यानंतर 4 मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि दालचिनीचे 2 तुकडे घेतलेले आहेत। त्यानंतर मिसळ फोडणी घालताना मिसळचा जो रस्सा बनवतोय त्याच्यासाठी मी इथं बारीक चिरून 1 कांदा घेतलेला आहे, 1 बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे आणि फोडणीसाठी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। आणि मेन म्हणजे आपल्याला मिसळसाठी फरसाणा लागेल, तो फरसाणा मी इथे 1 वाटी घेतलेला आहे। तर चला तर मग आता आपण बनवायला सुरुवात करूयात। तर मिसळचा रश्श्यासाठी मसाला बनवण्यासाठी आता आपण हे सगळे घेतलेले जिन्नस भाजून घेऊयात। तर मी आता इथे कांदा पहिल्यांदा भाजून घेते। कांदा भाजण्यासाठी याच्यात थोडंसं तेल टाकून देते। तर आता कांदा थोडा भाजत आलाय, तर त्याच्यात आता आपण गरम मसाले घेतलेले टाकून देऊया। आता कांदा भाजून झाल्यानंतर आणि गरम मसाले भाजून झाल्यानंतर आता आपण खोबरं टाकूयात भाजायला। खोबरं पण हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता इथं आपलं खोबरं पण भाजून झालंय, त्याला आता मी काढून घेते। आता हे भाजून घेतलेले सगळे मसाले मी मिक्सर मध्ये लावून घेते बारीक करून। मसाला भाजून घेतलेल्याच पॅन मध्ये मी थोडा वेळ मटकी पण फ्राय करायला ठेवते थोडीफार। ह्याला एक 5 मिनिटं परतून घ्यायचं असंच। तोपर्यंत आपण मिक्सरला वाटण बारीक करून घेऊयात। थोडं थोडं त्याच्यामध्ये पाणी टाकून करून घ्यायचंय। तर इथे मी बारीक असं वाटण करून घेतलेलं आहे। तर मिसळचा रस्सा बनवण्यासाठी मी इथे एका कुकरमध्ये मिसळचा रस्सा बनवून घेते। तर आता तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही भांड्यामध्ये पण बनवू शकताय आणि कुकरमध्ये तुम्ही एखादी दुसरी शिट्टी पण देऊ शकताय। तर मी आता इथं मिसळसाठी कट तर लागतोच, मग मी इथं थोडं जास्तच तेल यूज करते। तर इथे मी 1.5 ते 2 पळी तेल टाकून घेते। तर आता इथं तेल गरम झालंय, मी आता याच्यामध्ये 1 अर्धा चमचा जिरं टाकते, अर्धा चमचा मोहरी, त्यानंतर 1 कढीपत्त्याची पानं, आता बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया। कांदा हलकासा भाजला की त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया। तर आता इथे कांदा आणि टोमॅटो दोन्ही पण फ्राय व्यवस्थित झाले। तर त्यानंतर मी आता त्याच्यामध्ये टाकते 1 अर्धा चमच हळद, त्यानंतर थोडीशी
धणा आणि जिऱ्याची पावडर, त्यानंतर 2 चमच लाल तिखट आणि हा एक घरचा मसाला आहे तो मी एक अर्धा चमचा टाकते। त्यानंतर हा आता आपण बारीक करून जो मसाला घेतलाय तो टाकूया। तर बारीक करून घेतलेला मसाला तेलात चांगला परतून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्या। तर आता मसाला व्यवस्थित भाजला की याच्यामध्ये आता आपण मटकी टाकून घेऊयात। मटकी थोडी मी पॅन मध्ये भाजून घेतलेली। मटकी पण व्यवस्थित परतून घेऊयात। तर मटकी याच्यामध्ये परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊयात। तर मी इथे एक अर्धा लिटर पाणी गरम करून घेतले, ते टाकून घेऊया। अर्धा ते पाऊण लिटर पाणी तुम्ही टाकू शकता। त्यानंतर याला तुम्ही शिट्टी लावून 2 शिट्ट्या पण काढून घेऊ शकताय, नाहीतर मग असं पण मटकी शिजेपर्यंत ठेवायचं असेल तर झाकण लावून याच्यावरती ठेवू शकताय। तर आता ही मटकी शिजेपर्यंत मी याला शिजायला ठेवून देते। तर आता इथं मटकी चांगली शिजलेली आहे। तर आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। इथे मस्त अशी आपली झणझणीत मिसळ बनून रेडी आहे। तर इथे आता आपण टेस्ट करून बघूयात कशी बनले। तर याच्यावरती मी कांदा टाकून घेते, त्यानंतर याच्यामध्ये लिंबू पण टाकते थोडा। तुम्हाला जर का दही मिसळ खायची असेल तर मी इथे दही पण घेतलेले आहे, दही पण त्याच्यामध्ये मिक्स करून खाऊ शकताय। चला तर मग एकदा ह्याला टेस्ट करून पाहूयात। एकदम मस्त अशी बनलेली आहे। तुम्ही घरच्या घरी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।